नमस्कार. स्पेशल टॉक टाइम मध्ये सगळ्या तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत या स्पेशल टॉक टाइम मध्ये चटपटीत स्नॅक्स नेमके कसे बनवायचे आणि खास करून घरात आहेत उपलब्ध आहेत त्या वस्तूंपासून कशा पद्धतीने आपल्याला त्याची मदत होऊ शकते या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पाककला तज्ञ साधना गंटी आता आपल्या सोबत आहेत. साधना तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत आपण केलेलं आहे आणि तुमच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतो आहोत आणि त्यासाठीचा आमचा नंबर आहे 02266899263 022668999263. आपण इथे कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तुमच्या फोन कॉलची वाट बघतोच आहोत. साधारण जसं आता आपण म्हटलं की घरात आहे त्या गोष्टींचा आपण कसा कसा वापर करू शकतो त्याची काही उदाहरणांपासून सुरुवात करूयात. हो, साधारणपणे सर्वसाधारण घरांमध्ये रवा असतोच. तर मिरची, कोथिंबीर, जिरं हे तर साधे साधे पदार्थ ते असतातच असतात. काही नाही, रवामध्ये थोडंसं दही आणि मीठ साखर घालायचं, मिरची कोथिंबीर घालायची, जिरं घालायचं आणि आप्पे पात्र असतं आपलं त्याच्यामध्ये थोडंसं तेलावरती त्याचे आप्पे काढून घ्यायचे. सुंदर होतात एकदम, म्हणजे जास्त तेलकट न होता कमी तेलामध्ये आपल्याला एक छान आणि झटपट पदार्थ तयार होतो. तुमच्याशी गप्पा मारताना आणखीन एक थालीपीठामध्ये तुम्ही एक आणखीन एक कृती सांगितली होती की त्याच्यामध्ये आणखीन आपण काय काय घालून बनवू शकतो, त्याच्याविषयी काय सांगाल? थालीपीठाची भाजणी सर्वसाधारण मराठी लोकांच्या घरामध्ये असते. आता थालीपीठाची भाजणी पण वेगळ्या वेगळ्या प्रकाराने केली जाते प्रत्येक घरात आणि प्रांतानुसार. तर जी सर्वसाधारण भाजणी आपल्या घरी असेल त्याच्यामध्ये भाजणीचे वडे करू शकतो आपण. भाजणीचे छोटे छोटे गोळे करून त्याचे भजी काढून नंतर त्याचे दही वडे आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर भाजणीच्या मध्ये स्टफ करून आपण पनीर किंवा भाजणीमध्ये स्टफ करून चीज असे छोटे छोटे कबाब टाईप आपण तसं बनवू शकतो. असं बरेच पदार्थ त्याच्यातून आपण करू शकतो. बरोबर. थालीपीठामध्ये आणखीन जसं तुम्ही म्हणालात की काही काही गोष्टी म्हणजे जसं गाजर असेल किंवा ते देखील तुम्ही म्हणजे आता जनरली थालीपीठामध्ये कधी मेथी घालतो आपण, पालक घालतो, तसंच कांदा काही आता चातुर्मासात लोक खात नाहीत तर मग त्यावेळेला गाजर, मुळा किसून घालू शकतो, कोबी किसून घालू शकतो. म्हणजे एक पोषण मूल्य त्याची वाढवता येतात. म्हणजे एक सिंगल मील आपण जसं म्हणतो तसं मग त्याच्याबरोबर नुसतं दही घेतलं तरी पुरून जातं. बरोबर. तुम्ही सांगताय तेव्हा खरंच पाणी सुटतंय तोंडाला. आणखीन प्रेक्षकांचे देखील फोन येतात. आपल्याला स्नेहा ठक्कर प्रश्न विचारतायत मुंबईहून. विचारा स्नेहा. नमस्कार. नमस्कार मॅडम, एकतर खूप चांगली सब्जेक्ट चूज केली आहे तुम्ही. मला विचारायचं हे आहे की आमच्या गुजराती पीपलमध्ये आम्ही गोड पदार्थ आम्हाला आवडते, तर मग त्यात म्हणजे गोड पदार्थामध्ये हेल्दी फूड आपण स्नॅक बनवू शकतो का? म्हणजे गोड टेस्ट असेल अशी बनवायला आपण खूप गोड पदार्थ बनवू शकतो. पण आजचा आपला विषय चटपटीत स्नॅक्स आहे. तर मग तुम्हाला गोड पदार्थ म्हणजे काय टाईपचे गोड पदार्थ हवेत? गोड पदार्थामध्ये जिलबी पासून सगळं काही येतं. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये थोडक्यात घरातल्या घरात आपण करतो त्याच्यामध्ये खांडवी करतो गव्हाच्या रव्याची, तशी करू शकतो. सांजणी करू शकतो आणि लाडू वेगळ्या वेगळ्या प्रकारचे करू शकतो. कणकेचे वगैरे लाडू करू शकतो, म्हणजे मुलांना संध्याकाळी वगैरे असं आल्यावर शाळेतनं देण्यासाठी. तर वेगळे वेगळे उडदाचे लाडू खूप सुंदर होतात. उडीद भाजून घ्यायचे, उडदाची डाळ हलक्या म्हणजे अगदी कमी गॅसवरती गुलाबी रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायची आणि बारीक रवा काढायचा त्याचा. आणि जेवढी उडदाची डाळीचा जेवढा रवा असेल तेवढाच तूप गरम करून त्याच्यावरती गरम गरम तूप त्याच्यावर ओतायचं आणि त्याला रात्रभर ठेवून द्यायचं. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याच्यात गुळ किसून घालायचा आणि त्याचे लाडू वाढायचे. हे अतिशय पौष्टिक असतात, पण मोठा लाडू खाऊ नये, उडीद पचायला कठीण असतात, त्याच्यामुळे छोटे छोटे लाडू करून खावेत. बरोबर. आता तुम्ही पचण्याचा मुद्दा काढलात. खरं तर प्रत्येक ऋतूनुसार आपल्याकडे म्हटलेलं आहे की कधी काय खावं, तर त्यानुसार काय काय गोष्टी खरं तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आता पावसाळा म्हणतोय पण पावसाळा तर नाहीये, सतत हवा बदलते आहे, तर काय करता येईल? ऋतुमानानुसार आपल्या पूर्वजांनी आपली घडी बसवूनच दिलेली आहे की कसं खावं, काय करावं, कसा आहार विहार असावा किंवा अन्न पदार्थ आपले त्या त्या ऋतूनुसार कसे असावेत. तर पावसाळ्यामध्ये गरम, ताजं आणि स्वच्छ अन्न खाणं हे सगळेच जण नेहमीच सांगत आले. आता कसं होतं, घाई गडबडीच्या दिवसांमध्ये आपल्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया असतात, त्याच्यामुळे जनरली बाहेरनं आणण्यावर कल असतो. पण छोटे छोटे सोपे सोपे पदार्थ आपण घरी करू शकतो. तर शक्यतो बाहेरचं न खाल्लेलं बरं. एकतर या दिवसामध्ये
सूर्यप्रकाश खूप कमी येतो. आता आपल्या इथे हवा वेगळी आहे, पण जनरली पावसाळा जेव्हा असतो त्यावेळेला सूर्याचा प्रकाश कमी असतो, त्याच्यामुळे किटाणू आणि बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असतं. मग त्याचा परिणाम अन्न पदार्थांवर होत असतो. तर तो टाळण्यासाठी, तर ऑटोमॅटिकली आपल्यावरही होतो, तर तो टाळण्यासाठी आपण शक्यतो गरम, ताजं आणि हलकं जे पचायला असेल ते खावं. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात रामेश्वर उदे औरंगाबादहून. विचारा रामेश्वर आपला प्रश्न. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. हा वडापाव. हॅलो. हा हा वडापाव आपण जे बाहेरून वडापाव तयार करून आणतो समजा मार्केट मधनं, त्याची क्वालिटी आपल्याला घरी बनवता येत नाही, मग त्याच्यासाठी काय? बर. बाहेर जे आपण वडापाव खातो तसे घरी होतातच असं नाही, तर त्याच्यामध्ये काय त्या सारणात फरक असतो, तसं त्यांना घरी घमच करून बघायचं असेल तर काय करता येईल? बेसिकली बटाटा आधी चांगला पाहिजे, आणि चांगला म्हणण्यापेक्षा चांगला शिजलेला पाहिजे. म्हणजे अति शिजलेला नको आणि म्हणजे कच्चा पण नको. आणि हिरवी मिरचीचं जे वाटण असतं ते त्याच्यात व्यवस्थित पडलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी आता वडा बनवण्याची पण रेसिपी वेगळी वेगळी असते, तर अनेक ठिकाणी भाजी फोडणीला टाकून मग त्याचे वडे केले जातात. तर ते फोडणीला टाकताना कोणी त्याच्यात मोहरी टाकतात, कोणी त्याच्यात म्हणजे हळद बिळद जी टाकतात ती कमी जास्त होते, त्याच्याप्रमाणे सुद्धा चव बदलते. बरोबर. म्हणजे प्रत्येकाची जी स्टाईल आहे त्याच्याप्रमाणे ते बदलत जातं. बरोबर. आपल्याला पुढचा प्रश्न हिमांशू कोरे विचारतात विरारहून. विचारा हिमांशू. नमस्कार मॅम, हिमांशू कोरे बोलते विरारहून. माझा प्रश्न असा आहे की लो कॅलरीज आणि चटपटीत जर आपल्याला पदार्थ हवे असतील तर असे कोणते पदार्थ आहेत की ज्यांना म्हणजे मोस्टली डायबिटीज पेशंट किंवा हार्ट पेशंट यांनी म्हणजे खावेत? बर. आता लो कॅलरी म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला चटपटीत जर हवं असेल तर ते थोडंसं मसालेदार आणि तेलकट अशा स्वरूपाकडे जातं. पण आपल्याला जर आहार आणि हेल्थ दोन्ही जर आपल्याला जर बघायचं असेल तर काही गोष्टीचं बंधन आपल्याला येतच. तुम्हाला मसाले आधी पहिले कमी करायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये जसं आपण मगाशी बोललो की थालीपीठ तर हे खूप म्हणजे हेल्दीच आहे. वरती तुम्ही लोण्याचा गोळा नाही घेतलात की ते पूर्णतः हेल्दी आहे, कारण अगदी थोड्या तेलावर आपण थालीपीठ थापतो आणि शिजवतो झाकण घालून. तर त्याच्यामुळे आतमध्ये आपण त्याच्या भाज्या वगैरे घातलेल्या असल्यामुळे त्याची पोषण मूल्य ऑटोमॅटिक वाढलेली आहेत. तुम्ही वडा करताना थालीपीठाचा त्याच्यामध्ये स्टफिंग नका करू, चीज वगैरे नका घालू किंवा लोणी नका घेऊ. तर ते तुम्हाला एक पहिली गोष्ट. दुसरं, आपण मॉलमध्ये वगैरे जाताना इकडनं हायवेवर आपल्याला हे मिळतात, कॉर्न मिळतात ना, तर ते कॉर्न करणं अतिशय सोपं आहे. अमेरिकन कॉर्न आजकाल आपल्याला ते मिळतात, ते अगदी सहज अवेलेबल आहेत. ते आणायचे, धुवायचे स्वच्छ आणि प्लास्टिकच्या मायक्रोवेव्ह सेफ भांड्यात किंवा कुकरमध्ये पाणी न घालता शिजवायचे. आणि त्याच्यामध्ये उतरवल्यानंतर अगदी हवं असेल, आवश्यक असेल, लहान मुलं जर खाणार असतील किंवा ज्यांना काय म्हणतात कॅलरी खूप प्रॉब्लेम नसेल तर थोडंसं अगदी बटर घालून त्याच्यावरती मिरी मीठ घातलं तर फार सुंदर लागतात ते. म्हणजे एक हेल्दी पण अगदी कमी कॅलरीज वाला आपण खाऊ शकतो, पोटभरीच. तसंच कॉर्न घेऊन आपण त्याचं सूप करू शकतो. कॉर्नच्या सूप बरोबर व्हेजिटेबल्स घालून आपण त्याचं सूप घेऊ शकतो. त्याचं छान चटपटीत होतं. थोडंसं स्पायसी साईडला आपण करू शकतो, मिरची वगैरे घातली हिरवी त्याच्यात. तर त्याच्यामुळे वेगळ्या त्याच्यातच आपण व्हरायटीज खूप करू शकतो त्याच्यात. जरूर. आणखीन तुमच्याकडून छान छान रेसिपीज जाणून घ्यायच्यात, पण एक ब्रेक घेऊयात. ब्रेकची वेळ झाली आहे. तुमच्या प्रश्नांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN रूपमध्ये. डॉक्टर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वेगवेगळे काप नेहमी खात असतो, पण सुरणाच्या कापांसंदर्भात तुम्हाला काही सांगायचं आहे, ते नक्की कसं करायचं? हो, आता एकतर उपासाचे दिवस वगैरे आहेत, सुरण फार कमी खाल्लं जातं आपल्याकडे. तर सुरण आणि अतिशय हेल्दी आहे. आणि सुरणाचे काप करायचे, जसे फ्रेंच फ्राईज असतात तसेच सुरणाचे काप करायचे. आणि चिंचेच्या किंवा लिंबाच्या पाण्यामध्ये हलकं उकळून घ्यायचं, कारण कठीण असतं सुरण. तर थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि मग उतरवून खाली थोडंसं गार झाल्यावर जरा टिश्यू पेपरने किंवा घरातल्या नॅपकिननी पुसून घ्यायचे थोडेसे हलके हलके. आणि उपासाचे असतील तर अरारूट, नसेल तर कॉर्नफ्लोअर, त्याच्यावरती हलकं कोरडंच भुरभुरायचं आणि डीप फ्राय करून घ्यायचे. डीप फ्राय केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण वरती जसं चाट मसाला, लाल तिखट, मिरी पावडर, मीठ
असं सगळं वरतून सजवायचं त्याला आपल्या चॉईस प्रमाणे. आणि हिरव्या चटणी बरोबर खूप छान लागतात. असेच आपण जे बाजारामध्ये निळसर रंगावर कंद मिळतात ते आपण फार खात नाही, पण गुजराती समाजामध्ये खूप खाल्ले जातात, ते आपल्याकडे खाल्ले जातात. तर ते त्याचे पण कंदचे तसे छान लागतात, रताळ्याचे छान लागतात. तर म्हणजे नुसतंच बटाट्यावरती न जाता मुलांना आपण हे दिलं तर या स्वरूपात मुलं खातात. बरोबर. म्हणजे आयांचा जो प्रश्न असतो की नेमकं काय करायचं, रोज वेगळं काय द्यायचं, तर वेगळ्या वेगळ्या आपण या पद्धतीने त्यांना फ्राईज देऊ शकतो मुलांसाठी, हेल्थ कॉन्शियस लोकांना नाही. अगदी. आपल्याला पुढचा प्रश्न दीपक ठोंबरे विचारतात औरंगाबादहून. विचारा दीपक. हॅलो. हा दीपक, प्रश्न विचारा. ते लहान मुलांसाठी पौष्टिक पदार्थ काय दिवाळीसाठी? लहान मुलांसाठी डब्याला देण्यासाठी, लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी काय आणखीन तुमच्याकडे रेसिपीज आहेत? लहान मुलांना डब्याला देण्यासाठी अनेक गोष्टी आपण करू शकतो. जशी रोजची पोळी आहे, रोजच्या पोळीमध्ये आपण पनीर थोडंसं हे करून परतून ते घालून देऊ शकतो. किसून गाजर किंवा हे असं सॅलड करून अंड्याची पोळी करून ती पण त्याच्यावरती ताजी पोळी करायची, छोटासा फुलका अंड ऑमलेट जसं करतो तसं नुसतं फेटून अंड घालायचं, त्याच्यावर लगेच पोळी घालायची आणि ती उलटवायची. म्हणजे दोन्हीकडनं शेकली जाते पोळी पण आणि अंड पण राहतं त्याला कवर. आणि उतरवून त्याच्यामध्ये सॅलड घालून कांदा किंवा मुलांना अगदी लहान कांदा नको असेल तर गाजर किसून किंवा मुळा किसून आणि पालक बारीक चिरलेला, कोथिंबीर चिरलेली असं सगळं घालून, मुलांना सॉस आवडतं तर मग सॉस घालून द्यायचं, मिरपूड थोडीशी घालायची. तसं एक म्हणजे पोटभरीचं असं होऊ शकतं. सँडविचेसचे अनेक प्रकार आपण करून देऊ शकतो मुलांना. त्याच्यानंतर मी मगाशी आपण बोलताना जसं बोलत होते की पनीर हा पदार्थ खूप मुलांसाठी चांगला आहे. तर पनीर आणायचं आणि त्याचे स्लाइस करायचे छोटे छोटे क्यूब्स मध्ये आणि त्याच्यामध्ये मुलांना आवडत असेल तसं बटाटा किंवा चटणी एखादी तिखट स्टफ करायची आणि मग जसं आपण बटाटा वड्याला वरचं बॅटर बनवतो तसं करायचं किंवा मैद्यामध्ये थोडासा रवा घालून मैद्याचं दूध घालून बॅटर तयार करून त्याच्यात बुडवून आपण परत त्याचे डीप फ्राय करू शकतो. आणि पनीर असंही खायला कच्चं थोडंसं चालतं, तसं काही इश्यू नाही. आणि बटाटा पण शिजलेला असतो त्याच्यामुळे खूप त्याला डीप फ्राय करायची गरज नसते, अगदी हलकं काढलं तरी होऊ शकतं. तसंच आपण डोशाचं पीठ असतं आपल्याकडे, तर डोशाच्या पिठावरती डोसा घालायचा आणि पीठ नंतर त्याच्यावरती अंड घालायचं आणि मग त्याच्यावरती वेगळ्या वेगळ्या चटण्या लावून आपण त्याचा रोल करू शकतो. डोशाच्या पिठाचे अनंत प्रकार करू शकतो आपण. चीज लावून करू शकतो मुलांना द्यायला डब्याला. आणि पुरीचे वेगळे प्रकार करू शकतो. छोटे छोटे थालीपीठाचे वडे करून देऊ शकतो मुलांना. लाडू वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देऊ शकतो. खरं की आणखीन ह्याच्यावर वेगळा टॉक टाइम करायची गरज आहे. आपल्याला पुढचा प्रश्न सुप्रिया देशमुख विचारतात औरंगाबादहून. विचारा सुप्रिया. हा, मी सुप्रिया देशमुख बोलते अंबरनाथ वरून. तर मला माझ्या रेसिपीचं मराठी भाषेतून पुस्तक कुठे बाजारात कुठलं अवेलेबल आहे चांगल्या प्रकारचं? बरं. आणि तुमची मला वाटतं तुम्ही लिहिता पण, त्याच्याविषयी देखील सांगा. नाही, माझं पुस्तक म्हणजे त्यांना कुठल्या अनेक मराठी भाषेत त्यांना हवंय म्हणजे अनेक पुस्तकं आहेत बाजारात वेगळ्या वेगळ्या खाद्य संस्कृतीवर आधारलेली. चायनीज म्हणा, रोजची आपली पारंपरिक आहेत, सूप्स अँड सॅलड्स, अनेक पुस्तकं आहेत त्याच्यात. म्हणजे बाजारात मराठी भाषेत लिहिलेली पदार्थांवरची अनंत पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे एक असं पर्टिक्युलर सांगण्यापेक्षा अनेक पुस्तकं आहेत त्याच्यावरती. जरूर. आपण टॉक टाइम मध्ये अशाच गप्पा सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त IBN. टॉक टाइम मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे आपण आलो आहोत. खरं तर हा टॉक टाइम संपूर्ण असं वाटतं कारण इतक्यात तुम्ही छान छान रेसिपी सांगताय. पराठामध्ये तुमच्याकडे एक चांगला पर्याय आहे, तो काय आहे? पराठामध्ये एक हाय प्रोटीन पराठा आहे. नॉर्मली आपण पराठ्याचं पीठ नुसत्या कणकेचं भिजवतो, त्याच्याऐवजी उडदाची डाळ भिजवायची, इडलीला जसं भिजवतो तसं, आणि ती बारीक वाटून घ्यायची मिक्सरवर. आणि 2 ते 3 टेबलस्पून उडदाची डाळ वाटलेली आणि हिरवी मिरची, आलं, जिरं, कोथिंबीर, लसूण अशी ती वाटलेली जी गोळी आपण मसाल्याची बनवतो तशी ती त्याच्यात मिश्रण 2 ते 3 चमचे त्याच्यात घालायचं आणि त्याच्यात बसेल तेवढी कणिक, अच्छा, त्या पिठात बसेल तेवढी कणिक घालायची
वरनं थोडं लागलं तर दही थोडंसं, म्हणजे प्रमाण कसं आहे त्याप्रमाणे. आणि याची आपली वाटली डाळ आपण गणपतीच्या वेळेला जी करतो चण्याची, तशी ती वाटली डाळ फोडणीला टाकून शिजवून घ्यायची आणि ती त्याच्यात स्टफ करायची. हा एक अतिशय सुंदर पर्याय आहे. आणि पराठा लाटून बटरवर किंवा तुपावर परतून द्यायचा. म्हणजे प्रोटीन भरपूर आहे, भरपूर प्रमाणात. बरोबर. इडलीमध्ये तुमच्याकडे काय देखील काय पर्याय आहेत? कारण जसं म्हणते काही जण गाजर किसून त्याच्यात टाकतात त्याच्यामध्ये, तर इडलीचे देखील खूप प्रकार आपल्याला करता येतात. इडलीचं छान एक म्हणजे पनीर किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घालायची आणि थोडा चाट मसाला घालायचा आणि हे मिश्रण इडली पात्रामध्ये थोडंसं पीठ घालायचं, त्याच्यामध्ये हे मिश्रण घालायचं आणि परत वरनं थोडंसं इडलीचं पीठ घालायचं आणि तशा इडल्या वाफवायच्या. असा एक प्रकार करू शकतो. मिक्स व्हेजिटेबल थोडंसं पार बॉईल करून व्हेजिटेबल्स ते पण घालून आपण करू शकतो. चटण्या वेगळ्या वेगळ्या घालून आपण करू शकतो. म्हणजे मल्टी कलर इडली म्हटलं तरी चालेल, की एक ड्रॉप लाल चटणीचा, एक ड्रॉप हिरव्या चटणीचा, एक ड्रॉप सॉसचा असा जर घातला आणि मग वरती परत इडलीचं पीठ घातलं तरी करू शकतो. किंवा बीटरूट थोडंसं शिजवून घ्यायचं, त्याच्यामध्ये लाल मिरची, उडदाची डाळ आणि कढीपत्ता अशी फोडणी घालून ते वाटून घ्यायचं आणि त्या वाटलेल्या मिश्रणामध्ये इडलीचं पीठ घालायचं. मग ते अशा छान गुलाबी रंगावरती तयार होतात आणि स्पायसी होतात. जरूर असलं तर चटणी, नाही तर सॉस बरोबरही छान लागतात. बरोबर. खरं आणखीन खूप पर्याय, जसं म्हणाला की मायक्रोवेव्ह रेसिपीज देखील आहेत, त्याच्यातली एखादी छोटीशी रेसिपी आपल्याला सांगता येईल? म्हणजे कशाचे, कुठल्या, म्हणजे जी पटकन होऊ शकेल अशी? मी मगाशी आपण बोललो तसं की कॉर्न हा प्रकार जो आहे ना, तर कॉर्न अगदी 1 मिनिटभर पुरतात आपल्याला. म्हणजे 1 मिनिटामध्ये कॉर्न तयार होतात मायक्रोवेव्ह मध्ये, अतिशय सुंदर. तसंच आपल्याला हे जे कंद आपण मगाशी म्हटलं, तर ते पार बॉईल करायचे किंवा मायक्रोवेव्ह मध्ये 1 मिनिटभर ठेवून काढले तरी लगेच आपल्याला खायला तयार होतात. खरंय. आणखीन खूप खरं तर आहेत लिस्ट आहे आपल्याकडे, पण आपल्याला आज बोलायला वेळ कमी मिळतोय. पण थँक्यू सो मच, तुम्ही आज खूप वेगवेगळ्या आम्हाला रेसिपी सांगितल्यात त्याबद्दल. डॉक्टर मध्ये आज आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBM.